नमस्कार मंडळी, शुभ विवाह या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपण एक ट्विस्ट बघणार आहोत. आपण सोडून भूमी सर्वांना ओळखते, यामुळे आकाश मात्र खूप हैराण झालेला असतो. या परिस्थितीला कसं सावरावं हेच त्याला कळत नसतं. जवळजवळ 7 वर्ष आकाश हा बालिश बुद्धीचा असतो आणि अचानक त्याच्यामध्ये शहाणपण आलेलं असतं आणि मागच्या सगळ्या गोष्टी त्याला आठवलेल्या असतात, त्यामुळे त्याच्या डोक्यावर सुद्धा प्रेशर येत असतं. तर इकडे अभिजित रागिनीला म्हणत असतो की आई, आपण एक काम करूयात का, आपण सुद्धा भूमीला जाऊन भेटूयात का. रागिनी म्हणते की हो, आपल्याला तिला भेटायला जावंच लागेल. यावरून आपल्याला निदान हे तरी कळेल की ती आपल्याला ओळखते की काय, किंवा तिला मागच्या काही गोष्टी आठवताय का, आणि यानंतर जर आपण तिला काही करायला सांगितलं तर ती करेल का. आपण एकदा याचा पाठपुरावा तरी करूयात. अभिजित म्हणतो की हो आई, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु जर आपण आतमध्ये गेलो आणि तिने आरडाओरडा केला की यांनीच मला मारण्याचा प्रयत्न केलाय तर मग मात्र आपल्या सगळ्यांसमोर भिंग फुटेल. रागिनी म्हणते की तू एवढी काळजी करू नकोस, मला नाही वाटत की एवढं काही सिरियस असेल. रागिनी आणि अभि दोघंही आता भूमीला भेटण्यासाठी निघालेले असतात. तर इकडे अथर्व हा आकाशला समजावत असतो. आकाश रडत असतो तर अथर्व त्याला समजावत असतो की आकाश दादा, तू जर असा रडलास तर भूमी वहिनीला ताण नाही येणार का, तिला वाईट नाही वाटणार का, आणि तू जर असा रडत बसला तर भूमी वहिनीला सुद्धा या गोष्टीचा त्रास होणार आहे. भानुशाली वकील आता आकाश जवळ बसतात आणि आकाशला ते एकट्याला सांगत असतात की हे बघा मिस्टर आकाश, आतापर्यंत तुम्ही भूमीला बायको मानत नव्हता, तुम्ही भूमीला तुमची एक मैत्रीण मानत होतात. मग आता सिच्युएशन बदललीये. फक्त फरक एवढाच आहे की भूमी आता तुमच्या जागेवर आलीये. फरक फक्त एवढाच आहे की भूमी आताच 1 वर्षापूर्वीचं विसरलीये, परंतु तुम्ही मात्र बऱ्याच वर्षापूर्वीचं विसरला होतात. तुमच्या दोघांच्याही जागा बदलल्यात आणि तुम्हाला आता भूमीची जागा घ्यायची आहे. ज्या पद्धतीने भूमी नेहमी तुमच्या सोबत राहिली, तुम्ही वेडे असताना सुद्धा भूमीने तुमच्या सोबत लग्न केलं, तुमचा मान सन्मान सगळं तुम्हाला परत करून दिलं, आणि भूमीसाठी काहीतरी करण्याची वेळ आता तुमची आहे आणि तुम्हाला आता भूमीसाठी काहीतरी करून दाखवायचंय. भानुशाली वकील आकाशला अशा प्रकारे समजावू लागतात, कारण भानुशाली वकिलांना या गोष्टीतील खरेपणा माहीत असतो, कारण भानुशाली वकिलांचं ऑलरेडी भूमीसोबत बोलणंही झालेलं असतं. आणि मग आकाशला आता साधारण गोष्टींचा अंदाज आलेला असतो आणि तो ठरवतो की आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टी स्मार्टली हँडल केल्या पाहिजे. आकाशने आता समजून घेतलेलं असतं आणि कुठल्याही परिस्थितीत भूमीला बरं करायचं आणि भूमीला बरं करण्यासाठी जे काही करावं लागणार ते आता आकाश करणार असतो. आणि आकाश आता अनोळखी म्हणूनच भूमी समोर जाणार असतो आणि भूमीशी मैत्री देखील करणार असतो. तर भानुशाली वकील भूमीकडे येतात. भूमीला ते घडलेला प्रकार सांगतात की आकाशला त्यांनी मनवलंय आणि आकाशला त्यांनी काय काय सांगितलंय, ह्या सगळ्या गोष्टी आता भानुशाली वकील भूमीला सांगतात. तर आता कोर्टाची जोपर्यंत नोटीस येणार नाही तोपर्यंत भूमीला आता असं स्मृती गेल्याचं नाटक कंटिन्यू करावं लागणार असतं. रागिनी आणि अभि आता भूमीकडे आलेले असतात. रागिनी भूमीला विचारत असते की कशी आहेस भूमी तू, आणि तू मला ओळखलंस का, मी रागिनी पटवर्धन. तेव्हा भूमी म्हणते की रागिनी पटवर्धन म्हणजे तुम्ही अथर्वची आईच ना. खरं सांगू का, तुम्ही मला भेटायला बोलवलं होतं ना, म्हणजे मानसी आणि अथर्वच्या लग्नाबद्दल आपल्याला बोलणी करायची होती. खरं तर तुम्ही मला भेटायला बोलावलं, परंतु मला यायलाच जमलं नाही. मी तुमची कशी माफी मागू हेच मला कळत नाहीये. रागिनी भूमीला म्हणत असते की अगं, माझी माफी वगैरे मागू नकोस, पहिल्यांदा तू या सगळ्या परिस्थितीतून बरी हो, मग आपण सगळे बोलणे करूया त्या गोष्टीवर, आणि या विषयावर बोलायला आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तर अभिजित तिथेच उभा असतो. भूमी अभिजितकडे बघत असते. तर रागिनीला आता डाऊट होतो की भूमीने अभिजितला ओळखलं की काय. तर रागिनी आता भूमीला विचारते की तू यांना ओळखतेस का, कधी यांना बघितलंय का. तेव्हा भूमी म्हणते की नाही, मी यांना पहिल्यांदाच बघतीये. तर रागिनी भूमीला आता अभिची ओळख करून देते आणि सांगते की अगं, हा अभि आहे, हा अथर्वचा मोठा भाऊ, सख्खा भाऊ. आणि मग भूमी आपल्याला काय ओळखत नाही याची रागिनी आणि अभिला दोघांनाही खात्री पटलेली असते. आणि आता इथूनच खरा भूमीचा प्लॅन सुरू होतो. भूमी आता माधवरावांना सुद्धा काही खरं सांगत नाही आणि त्यांच्यापासून सुद्धा खरं लपवून ठेवते की तिची स्मृती गेलीये. भूमी आता तिचं घर समजून माहेरी राहत असते आणि माहेराहूनच आता अथर्व आणि मानसीचं लग्न कसं करायचं याबद्दल ती चर्चा करत असते. आणि मानसीच्या लग्नासाठी भूमी रागिनीला भेटत असते. भूमी तिच्या साईडने सगळ्या गोष्टी नॉर्मल दाखवत असते आणि रागिनी आणि अभि सुद्धा तिच्या या गोष्टीमध्ये येत असतात आणि मूर्ख बनत असतात. भूमी फक्त नोटीस येण्याची वाट बघत असते. 1 महिन्यानंतर नोटीस आलेली असते, त्यामुळे भूमीचं काम आता संपलेलं असतं. ज्या दिवशी नोटीस आलेली असते त्याच दिवशी भूमी आणि भानुशाली वकील दोघंही आता रागिनीला ऑफिसमध्ये भेटतात. तेव्हा भूमी मात्र एका वेगळ्याच अंदाजात ऑफिसमध्ये आलेली असते. ते बघून रागिनीला शॉक बसतो. रागिनी
रागिनी भूमीला विचारते की भूमी, अगं तू इथे आलीस म्हणजे काही काम होतं का तुझं इथे? भूमी म्हणते की हो आत्या, मला तुम्हाला काही डॉक्युमेंट्स दाखवायचे होते. आता डॉक्युमेंट्स म्हटल्यावर रागिनी चांगलीच हादरलेली असते. रागिनी आता जेव्हा ते डॉक्युमेंट बघते तेव्हा पूर्णपणे हादरलेली असते. रागिनी म्हणते की अगं काय आहे हे सर्व? तेव्हा भूमी म्हणते की तुम्हाला काय वाटलं की मी सगळं विसर? भानुशाली वकील आता तिथे येतात आणि रागिनीला तो व्हिडिओ दाखवतात. त्यानंतर मृत्यूपत्र आणि रागिनीने भूमीच्या ज्या सह्या घेतलेल्या असतात त्या सगळ्या आता रागिनीला दाखवतात. रागिनीला आता त्या दोघांनी चांगलं ट्रॅपमध्ये फसवलेलं असतं आणि रागिनी आता पूर्णपणे अडकलेली असते. भूमी सांगते की आता माझी एक अट आहे आणि माझी अट जर तुम्ही मान्य केली नाही तर मी हे सगळे डॉक्युमेंट आणि हे सगळे पुरावे राजा काका आणि आजीला दाखवेल. रागिनी म्हणते की भूमी, म्हणजे तुझी स्मृती गेली नाहीये का? त्यावर भूमी म्हणते की अजिबात नाही, खरं तर कोर्टाची नोटीस येईपर्यंत मी थांबले होते. रागिनी आता चांगलीच घाबरलेली असते. तर भूमी रागिनीला सांगते की माझी अट अशी आहे, आत्ताच्या आत्ता महाजन प्रॉपर्टी मधून सगळा हात तुम्ही काढून घ्यायचंय. महाजन इंडस्ट्रीमध्ये सीईओचं पद सुद्धा तुम्ही सोडायचंय आणि आता ताबडतोब तुमच्या गावाला निघून जायचंय. जर तुम्ही माझी ही अट मान्य केली नाही तर मी राजा काका आणि आजीला सगळं काही खरं सांगेन. खरं जर आकाशला कळलं तर काय होईल हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि तुम्ही जी प्रॉपर्टी धोक्याने तुमच्या नावावर करून घेतली आहे ना, ती सगळी प्रॉपर्टी आकाशच्या नावावर होईल. सगळं काही उलटं फिरलेलं असतं. रागिनीने जे काही केलेलं असतं ते तिच्यावरच उलटलेलं असतं. भूमीने मात्र रागिनीची बोलतीच बंद करून टाकलेली असते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की भूमीचा हा प्लॅन यशस्वी होईल का? भूमी रागिनीला खोटं पाडून रागिनीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणेल की रागिनीच काहीतरी भूमी समोर मोठं आव्हान ठेवेल आणि शेरा सव्वाशीर ठरेल? हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला असे ट्विस्ट एपिसोड आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.